अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचा आहे कढी पकोडा एक नवीन पद्धतीने. चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया. रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं बघून घ्यायचं आहे. इथं मी दही मुरून ठेवलेलं होतं. हे घरचं दही आहे. अशा पद्धतीने मी दही घेतलेलं आहे कढी बनवण्यासाठी. बघा, असं व्यवस्थित मुरलेलं आहे. छानपैकी दही घट्ट आहे. हे दही मस्त दही घेतलेलं आहे गरजेनुसार. आता ह्या दह्याला आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मस्तपैकी. अशा पद्धतीने ह्या दहीला मी इथं फेटून घेतलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे. गरजेनुसार बेसन पीठ इथं आपल्याला घ्यायचं आहे. परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने इथं मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. हे सारण तयार करून घेतलेलं आहे कढीचं. इथं गॅस चालू करून घेतला आहे. कढाई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी गरजेनुसार तेल घेतलेलं आहे. अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे. तडकू द्यायचं आहे. राई टाकून घेतलेली आहे. अर्धा स्पून तडकू द्यायचं आहे. इथं लसण बारीक केलेला होता तोही टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. मिरची टाकून घेतलेली हिरवी. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कोथिंबीरच्या चकाड्या असतात त्या, दांड्या असतात त्या टाकून घेतल्या आहे. याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा स्पून हळद टाकून घ्यायची आहे. परत मिक्स करून घ्यायचं आहे. हिंग घेतलेला अर्धा स्पून तोही मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे सारण कढाईमध्ये टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अर्धा स्पून मीठ टाकलेलं आहे. परत अशाच पद्धतीने आपल्याला हे सारण सर्व व्यवस्थित मिक्स करत जायचं आहे. इथं अशा पद्धतीने मी कढी बनवून घेतलेली आहे. बघा, खूप छान कढी बनलेली आहे मस्तपैकी. आता या कढीला व्यवस्थित आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. उकळी फुटल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पकोडे टाकून घ्यायचे. आता पकोड्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला बघायचं आहे. चला तर मग पकोड्यासाठी लागणारं साहित्य काय काय घ्यायचं आहे ते इथं आता आपल्याला बघायचं आहे. एका पातेल्यामध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं बघा, अशा पद्धतीने 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता काही बेसिक मसाले टाकून घ्यायचे. अर्धा स्पून हळद टाकलेली आहे. अर्धा स्पून ओवा घेतलेल्या आहेत. हातावरती त्या क्रश करून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने ओवा टाकून घ्यायचा आहे अर्धा स्पून. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे गरजेनुसार. आणि हिंग घेतलेला आहे अर्धा स्पून, तोही टाकून घ्यायचा आहे. अर्धा स्पून लाल चटणी टाकून घेतलेली आहे. गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धी पळी तेल टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून
हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं या पिठाला आणि पकोड्यांसाठी हे पीठ मी इथं तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचे आपल्याला पकोडे तयार करून घ्यायचे, तेलामध्ये तळून घ्यायचे. मग अशा पद्धतीने पीठ तयार करून घेतलेलं आहे. कढई ठेवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल टाकून घ्यायचं आहे. पकोडे तळण्यासाठी तेल टाकून घेतलेलं आहे. मी या चमचीच्या साहाय्याने पकोडे टाकत आहे कढईमध्ये. तुम्ही हाताने टाकले तरी चालतील. अशा पद्धतीने मी इथं पकोडे काढून घेतलेले आहेत बघा. व्यवस्थित आता तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे पकोडे. अशाच पद्धतीने आपल्याला पकोडे बनवून घ्यायचे आहेत मस्तपैकी. इथं आता तळून झालेले आहेत पकोडे. आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे पकोडे काढून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये आपल्याला पकोडे काढून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व पकोडे आपल्याला तळून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने मी कढईमध्ये परत पकोडे टाकून दिलेले आहेत. अशा पद्धतीने परत तळून घ्यायचे. तळून घेतलेले आहेत. आता एका प्लेटमध्ये हे सर्व पकोडे काढून घेतलेले बघा. अशा पद्धतीने पकोडे झालेले आहेत मस्तपैकी बघा, छानपैकी. आता कढई परत गॅसवरती ठेवून द्यायची आहे. कढई गरम करून घ्यायची आहे आणि मग हे पकोडे आपल्याला टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या कढीला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी अर्धा स्पून अख्खे मेथी दाणे टाकलेले आहेत आणि अर्धा स्पून राई टाकलेली आहे. अर्धा स्पून चटणी टाकलेली आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला कढीला तडका देऊन द्यायचा आहे. वरून तडका देऊन झालेला आहे. छानपैकी कढी बनलेली मस्तपैकी बघा. अशा पद्धतीने कढी पकोडा मी इथं बनवून घेतलेला आहे. आता एका बाउलमध्ये मी ही कढी काढून घेत आहे. कढीला आपण भाताबरोबरही खाल्लं तरी चालतं, पोळीबरोबरही खाल्लं तरी चालतं. अशा पद्धतीने कढी बनवली तर खूप छान लागते मस्तपैकी बघा. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा रेसिपी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. अशा छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच मस्त पैकी पुढच्या रेसिपीमध्ये.